नमस्कार. मी किरण मुठार आणि आपण बघत आहात वायरलेस मीडिया. आजचा विषय भारत आणि चीनचा संघर्ष आणि खास करून म्हणायचं तर सध्या गालवान खोऱ्यामध्ये चालू असलेला संघर्ष. काही वर्षापूर्वीच आपण भारत आणि चीन युद्धाची 50 वर्ष पूर्ण केली. 1962 साली युद्ध झालं, 2012 साली 50 वर्ष झाली. त्या कालखंडाला आपण म्हणत होतो की भारत चीन युद्धाची 50 वर्ष संघर्षाकडून सहकार्याकडे. पण मागच्या 8 वर्षात पुलाकडून बरंच पाणी वाहून गेलंय. तसं बघाल तर भारत आणि चीन याच्यामधली जी सीमा आहे ती सुरुवातीपासून विवादास्पद आहे. ही ब्रिटिश सैन्याने आखलेली किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आखलेली सीमा आहे, जी भारताने पण मान्य केली नाही आणि चीननी पण मान्य केली नाही. कारण अरुणाचल प्रदेशचा भाग सोडून द्या, काश्मीरच्या भागात आपण आधीच ठरवलं होतं की काश्मीरच्या राजाच्या ताब्यात जो प्रदेश होता तो भारताचा आहे आणि त्या दृष्टीने आपण आपली सीमा आखली होती. पण चीनला ती सीमा काही मान्य नव्हती आणि त्याच्यावरनं भारत आणि चीननी एक मोठं 62 सालचं युद्ध पण केलेलं आहे. त्याच्यात भारताचा बराच भूभाग भारताला गमवावा लागला. त्याच्यानंतर तिथे जैसे थे स्थिती आली. म्हणजे प्रत्यक्ष आखलेली सीमारेषा नाही किंवा आंतरराष्ट्रीय सीमारेषा नाही, तर तिथे प्रत्यक्ष ताबारेषा आहे. जे सैन्य जिथे उभं आहे ती जागा त्यांची आहे, जिथे त्यांचा ताबा आहे ती जागा त्यांची आहे. तर तिथे कायम विवाद चालू असतात. पण एवढा विवादास्पद आणि संघर्षात्मक भूभाग असून सुद्धा 1962 सालापासून त्या भागात मागच्या 58 वर्षात एकदा सुद्धा गोळी झाडली गेलेली नाहीये. म्हणजे 1967चा एक अपवाद तिकडचा आणि 1975 सालचा अरुणाचल प्रदेशचा एक अपवाद एवढा सोडला तर भारत चीन सीमारेषेवर कायम विवाद असून सुद्धा एक सुद्धा गोळी झाडली गेलेली नाहीये. तर पण तिथे विवाद चालू असतात तर काय होतं, तर याचं खूप साधी अॅनॉलॉजी आहे. जसं आपल्याकडे गावांमध्ये शेतकरी त्यांचं शेताचं कुंपण कायम असं काही काही फूट पुढे नेतो आणि शेजारच्या शेताची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करतो, तसंच इथे काहीसं चीन आणि भारताच्या बाबतीत होतंय. तर चीन दरवेळेला भारताच्या कुठल्या तरी भागात घुसखोरी करतं. ते तिकडे अरुणाचल प्रदेशमध्ये असेल किंवा तिबेट भूतानच्या इथे असेल किंवा लडाखमध्ये असेल आणि तेवढ्या भागावर ताबा मिळवायचा प्रयत्न करतात. आता प्रत्यक्ष ताबा रेषा असल्यामुळे त्यांनी ताबा मिळवला की त्यांची रेषा होऊ शकते ती. तर अशाच एका प्रकारात इथे बरीच वर्ष जे संघर्ष चालू आहे तर त्याच हे प्रकार गालवान व्हॅलीमध्ये झालेला आहे. आता इथे झालं काय, चीननी तिबेट ताब्यात घेतल्यानंतर तिबेटमध्ये वाहतुकीच्या साधनांचा भयंकर झपाट्याने विकास केला. तर चीनच्या मुख्य भूभागापासून जर का तुम्हाला तिबेट आणि तिबेटमधनं जर का बॉर्डरवरती यायचं असेल, म्हणजे बॉर्डर म्हणजे ही शक्सगाम व्हॅली किंवा आत्ताचा जो फिंगर लेक एरिया किंवा पांग्योंग लेक हा जो एरिया इथे यायचं असेल तर चीनच्या आधुनिक वाहतुकीच्या साधनांनी चीनला फार लवकर येता येतं. पण भारताला वाहतुकीची साधनं विकसित नसल्यामुळे, भाग दुर्गम असल्यामुळे तिकडे पोहोचायला खूप वेळ लागतो. सैन्य पाठवायला अतिशय जास्त वेळ लागतो आणि सैन्य म्हणजे सैन्याबरोबर त्यांचा तोफखाना आला, आर्टिलरी किंवा जड लष्करी वाहन असं सामान पाठवायला खूपच जास्त वेळ लागतो. तर या सगळ्या प्रकारामुळे काय झालं, भारताने मागच्या 6 वर्षात तिकडे जलद गतीने वाहतुकीची साधनं विकसित करायला सुरुवात केली. म्हणजे रस्ते बांधायला सुरुवात केली, ब्रिजेस बांधायला सुरुवात केली. 2008 साली आपण तिथे एक दौलत बेग ओल्डी नावाचं एक धावपट्टी आहे, ती 62च्या युद्धानंतर वापरली गेली नव्हती. ती परत चालू केली, तिथे विमानं उतरवली. त्यामुळे पुढच्या सीमावर्ती भागात ऍक्सेसिबिलिटी वाढली, सैन्य लवकर पाठवता यायला लागलं. आणि हे साधारण तुम्ही बघाल तर भारतीय सैन्याने काही गोष्टी भारत सरकारच्या पण पुढे जाऊन केलेल्या आहेत. म्हणजे आत्ताचाच एक प्रेस रिपोर्ट आहे, त्याच्यात त्यांनी एअर मार्शलनी सांगितलंय की दौलत बेग ओल्डी जी एअरपोस्ट आहे ती आधी आम्ही ऍक्टिव्हेट केली आणि मग सरकारला सांगितलं. तर भारत सरकारने आणि सैन्याने सुद्धा तिकडे हालचाली चालू केल्या, कारण आपल्या भागात आपला इन्फ्लुएन्स असला पाहिजे, आपल्याला आपल्या सीमारेषेपर्यंत लवकर पोहोचता आलं पाहिजे आणि कुठल्याही आणीबाणीच्या काळात आपल्याला आपलं सैन्य ताबडतोब तिथे हजर करता आलं पाहिजे या कारणासाठी. तर या सगळ्या प्रकारामुळे हा आत्ताचा गालवान व्हॅलीचा प्रकार घडलेला आहे. तर गालवान व्हॅली कुठे आहे? गालवान व्हॅली म्हणजे साधारण नुब्राच्या
पूर्वेला, चुशूलच्या उत्तरेला, प्यांगॉंग लेकच्या थोडं वरती फिंगर लेक एरियात आहे. तर इथे काय झालं, भारतीय सैन्य आणि चायनीज सैन्य एकमेकांसमोर आलं की कोणी कुठल्या भागावरती गावा मिळवायचं, आणि त्यांच्यात संघर्ष झाला. तर संघर्ष झाला म्हणजे इथे गोळी तर झाल्या नाहीत, पण त्यांच्यात कायमच्या आतापर्यंत मारामारी झाल्या आहेत त्या हातापायी गुद्दागुद्दी आणि दगड फेकून मारायच्या प्रकारच्या मारामारी झाल्या. तर आता इथे ताबा मिळवण्याच्या मारामारी झाल्या आणि मग सैन्य बरंच वेळ एकमेकांना दटून उभं होतं, कोणी कोणाला पुढे जाऊ देत नव्हतं. मग त्याच्यानंतर फ्लॅग ऑफिसर लेवलवरती जनरल्सच्या मिटिंग झाल्या. भारताकडनं लेफ्टनंट जनरल एक होते 15 कोरचे, आणि चायनाकडनं त्यांचे एक मेजर जनरल होते. त्याच्यात असं ठरलं की हा संघर्ष इथला निवडायला पाहिजे. म्हणून दोन्ही सैन्यांनी ज्या जागा धरून ठेवल्या होत्या त्यांनी असं ठरवलं की आता आपण आपली या जागेवरनं, संघर्षाच्या जागेवरनं 2.5 ते 3 किलोमीटर मागे जायचं आणि जिथे आधी आपली पोस्ट होती तिथे जाऊन थांबायचं. तर दोन्ही सैन्यांनी हे करायचं ठरवलं, आणि हे दोन्ही सैन्यांनी केलंय की नाही हे बघायला भारताची जी बिहार रेजिमेंट आहे त्यांचं एक गस्ती पथक तिथे गेलं, आणि गस्त घालताना त्यांना आढळलं की चायनीज सैन्यांनी तिथे एक तात्पुरतं शेल्टर, एक तंबू उभा केलाय. आता जर का त्यांचं आधीच ठरलं होतं की तिकडचा तणाव निवायला पाहिजे म्हणून आपण मागे जायचं, तरी चायनीज सैन्यांनी तंबू उभा केला हे बघून भारतीय सैन्याने त्याला आक्षेप घेतला आणि त्याच्यानंतर या मारामारी सुरू झाल्या. आता मागच्या 60 वर्षात तिथे एकसुद्धा गोळी झाडली गेल्या नसल्यामुळे भारतीय सैन्य त्याच मनस्थितीने गेलं होतं. पण चायनीज सैन्य यावेळेला खूप तयारीने आलं होतं. त्यांनी भारतीय सैन्यावरती दगडांनी आणि लाठ्या काठ्यांनी हल्ला केला, आणि जे सध्याचे रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये असं कळतं की लाठ्यांना काटेरी तारा गुंडाळल्या होत्या. त्यामुळे भारतीय सैन्य खूप मोठ्या प्रमाणात जखमी झालं, आणि त्यांनी तिथे जो जागा आहे ती सुद्धा अशी अरुंद पट्टीची जागा आहे. दगड सुद्धा आहे तो मुरुम आहे, म्हणजे आपण भारतीय भाषेत मुरुम म्हणतो तसा, मराठी भाषेत मुरुम म्हणतो तसा मुरुम आहे की तो ठिसूळ दगड आहे. तिकडे जेव्हा मारामारी सुरू झाली तर त्या मुरुमावरनं घसरून आणि त्या अरुंद जागेवरनं घसरून बरेच सैनिक त्या खालच्या नदीत पडले. मुळात ते जखमी झालेले होते, आणि नदीत पडल्यामुळे, शून्याच्या खाली तापमान असल्यामुळे, वातावरण निसर्ग विरुद्ध बाजूला असल्यामुळे, आपल्या बाजूला नसल्यामुळे त्या याच्यात थंडीमुळे आणि जखमी असल्यामुळे सैनिकांचा मृत्यू झाला. तो फारच दुर्दैवी आहे, पण भारताने एक 20 पेक्षा जास्त सैनिक गमावले. चीनची पण बरीच हानी झाली आहे, आणि तिकडे आता परत मिलिटरी ऑफिसर लेवल डिस्कशन्स होऊन ते त्यांनी डिएस्केलेशन करायचं किंवा तणाव निवायची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. तर आता याच्यात बघा, तर याच्यात पुढे काय निघू शकतं, याच्यातनं कुठल्याही छोट्या ठिणगीचं रूपांतर मोठ्या युद्धात होऊ शकतं का? तर मला वाटतं की याचं रूपांतर मोठ्या युद्धात होऊ शकणार नाही. आणि त्याचं कारण असं आहे की तुम्ही आता काही वर्ष इतिहासामागे गेला आणि आठवलं तर चीनी सैन्याने शेवटची गोळी कधी झाडली होती? चीनी सैन्याने किंवा चीनी वायुदलाने शेवटचं रॉकेट कधी फायर केलं होतं, किंवा कधी शेवटचं एअर टू एअर कॉम्बॅटमध्ये पार्टिसिपेट केलं होतं? पण भारतीय सैन्याने 1999 अगदी रिसेंट टाइम किंवा त्याच्यानंतर सुद्धा सर्जिकल स्ट्राईकमध्ये, हाय अल्टिट्यूड वॉरफेअरमध्ये, अति उंचावरच्या लढाई ज्या आहेत त्याच्यावरती भाग घेतलेला आहे. भारतीय वायुदल सुद्धा आत्ता कारगिलमध्ये अति उंचावरच्या लढाईमध्ये भाग घेतला होता. MiG-29, MiG-21, मिराज जी विमानं होती त्याच्या सुद्धा जवळ आला तर बालाकोटमध्ये सुद्धा भारतीय वायुदलाला लढाईचा अनुभव आहे. तर 1962 सालचा काळ आता गेलेला आहे, जेव्हा भारतीय सैन्य 303 लढत होतं आणि चीनी सैन्य स्टिंगन लढत होतं. आता भारतीय सैन्याकडे सुद्धा तेवढ्याच उच्च दर्जाची शस्त्रास्त्र आहेत, सैन्य सबळ आहे, आणि भारतीय सैन्याला नजीकच्या काळात लढाईचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आपल्याला कुठे आपलं स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, कुठे वीक पॉईंट्स आहेत, कशावरती आपल्याला इम्प्रूव्ह केलं पाहिजे, आणि प्रत्यक्ष लढाईचा अनुभव केव्हाही तुम्हाला मदत करतो. त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही सैन्य प्रबळ असल्यामुळे, दोन्ही महाशक्ती असल्यामुळे आता पूर्ण फुल स्केल वॉरचा किंवा मोठ्या युद्धाचा धोका तरी मला वाटत नाही. पण याच्यातनं मग फुल स्केल वॉर होणार नाही हे तर आपल्याला कळलं, पण काय होऊ शकतं, तर याच्या पण 2 पॉसिबिलिटीज आहेत. काय होऊ शकतं याची पहिली पॉसिबिलिटी आहे की आपण आता 2 वर्षापूर्वी बघितलं डोकलाम झालं. डोकलाममध्ये सुद्धा 70-75 दिवसाचा संघर्ष होता, सैन्य एकमेकांच्या समोर उभं ठाकलं होतं, पण शेवटी तो संघर्ष निवळला आणि दोघांनी आपापली सैन्य मागे घेतली.
पण हे कसं झालं तर हा संघर्ष लष्करी पातळीवरती सुरू झाला आणि नंतर तो दिल्ली आणि बीजिंगला हे झाला, मूव्ह झाला. म्हणजे लष्करी संघर्ष नंतर राजकीय चर्चेत बदलला गेला आणि राजकीय चर्चेतून याच्याचा मार्ग निघाला. तर एक तर आता याच्यात लष्करी संघर्षातनं हे परत राजकीय चर्चेत जाऊ शकतं आणि आपण आपल्या जागा परत डिमार्केशन तसंच राखू शकतो. दुसरी धोकादायक घटना मला अशी वाटते, आणि हे बऱ्याच लष्करी अधिकाऱ्यांशी बोलण्यातून मला जाणवलेलं आहे की मान्सून यायची वेळ झालेली आहे. जेव्हा मान्सून सुरू होईल तेव्हा दुर्गम भाग असल्यामुळे तिकडे पाऊस खूप मुसळधार होतो. आधीच वाहतुकीच्या साधनांची वानवा आहे, तिकडे रस्ते चांगले नाहीत. मान्सूनमध्ये तर वाहतूक अशक्यच होऊन जाते. तिथे रोड ट्रान्सपोर्टनी किंवा वाहनांनी पेट्रोलिंग होणार नाही आणि चालत तर अजून होणार नाही, अत्यंत रौद्र निसर्ग असल्यामुळे. तर जर का मान्सून पर्यंत चैनी सैन्य मागे गेलं नाही तर 4 महिन्यानंतरचं स्टेटस को जे असेल, जैसे ती स्थिती असेल ती वेगळी असेल आणि त्यांनी ताबारेषा बदलायची शक्यता निर्माण होऊ शकते, जे खूपच धोकादायक आहे. कारण हे आज झालं तर हे पुढच्या वर्षी परत होईल आणि चीनी सैन्य रोज असं दरवर्षी काही काही किलोमीटर आत येत जाईल. तर ही एक धोकादायक शक्यता मला वाटते. पण याच्यात जर का तुम्ही बघाल तर लष्करी कारवाई ही शेवटी एका राजकीय हेतूनी केलेली असते, कारण लष्कर हे एक साधन आहे साध्य तुमचं राजकीय हेतू साध्य करायला. तर याच्यात काय साध्य असू शकतं, तर याच्यात सुद्धा मला 2 वेगवेगळ्या शक्यता वाटतात. पहिली शक्यता आहे की हा जो भाग आहे प्योंगयांगचा किंवा नुब्राचा, गालवानचा, तो तुम्हाला इझिली पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर किंवा गिलगिट बल्टिस्तान आणि पुढे सेंट्रल एशियाला जवळचा ऍक्सेस देतं. भारतावरती पण जास्त दबाव बनवला जातो आणि चायनाचा जो सीपेक कॉरिडॉर आहे त्याच्यावरती त्यांना प्रभुत्व वर्चस्व प्रस्थापित करता येईल कुठल्याही धोक्याशिवाय. कारण भारत काय म्हणत असतं की हा आमचा भाग आहे, इकडनं तुमचं रस्ता जाऊ शकत नाही वगैरे वगैरे गोष्टी. तर मला असं वाटतं की त्या भारताच्या उत्तरेला लडाख आणि पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये वर्चस्व प्रस्थापित करायला या राजकीय हेतूनी केलेली ही एक कारवाई असू शकते. दुसरं म्हणजे मला थोडं अजून एका मोठ्या कॅनव्हासकडे तुमचं लक्ष वेधायचंय. याच्यात असं वाटतं की भारताचा आणि चायनाचा तुम्ही जर का विचार केला तर याच्यात आपल्या दोघांमध्ये बऱ्याच गोष्टी समान आहेत. एक म्हणजे भारत सुद्धा उभरती महासत्ता आहे, चीन सुद्धा महासत्ता आहे. भारत आणि चीन दोघं जगाला बऱ्याच गोष्टींची आयात करतात, आयात आणि निर्यात करतात. आणि आशियामध्ये तिसरी महासत्ता म्हणजे रशिया आहे. तर एका खंडात किती किंवा एका छोट्या भौगोलिक प्रदेशात, बऱ्या छोट्या म्हणजे अगदी छोट्या आणि बऱ्यापैकी मोठ्या भौगोलिक प्रदेशात किती महासत्ता राहू शकतात याला शेवटी सुद्धा मर्यादा आहेत. प्रत्येक जण किती वाढू शकतं याला. त्यामुळे हा महासत्तांमधला संघर्ष आहे. पण यात भारत आणि चीनचं जर का तुम्ही तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर दोघांकडे एक गोष्ट खूप मोठ्या मुबलक प्रमाणात आहे, ती म्हणजे आपला समुद्र किनारा. भारताला आफ्रिकेपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत पूर्णपणे समुद्री ऍक्सेस आहे, कुठेही आपण जाऊ शकतो. पण चीनला हा ऍक्सेस नाहीये, कारण चीनला जर का आफ्रिकेला जायचं असेल तर चीनला भारताला वळसा जायला लागतं आणि जे भारताचं प्रभाव क्षेत्र आहे. तर अशी सुद्धा एक शक्यता आहे आणि बऱ्याच लष्करी अधिकाऱ्यांनी ही शक्यता वर्तवली आहे खाजगी चर्चा करताना की चीन भारताला हा अशा छोट्या छोट्या संघर्षांमध्ये अडकवून ठेवतोय. डोकलामचा झाला किंवा आत्ताचा गालवानचा झाला किंवा अरुणाचलमध्ये काहीतरी झालं, तर अशा छोट्या छोट्या उत्तरेकडच्या संघर्षांमध्ये अडकून ठेवतोय. आणि याचा मूळ हेतू असा आहे की चीनला समुद्री मार्गावरती पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करायचंय. चीनचे साऊथ चायनामध्ये एक्सप्लोरेशन चालू आहे, जे चीनच्या प्रभाव क्षेत्राच्या बाहेर आहे. चायना त्यांच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनच्या बाहेर जाऊन ऑइल ड्रिलिंग करायचा प्रयत्न करत आहे. चीनचे आफ्रिकेमध्ये बरेच व्यापारी हितसंबंध आहेत. चीनला आफ्रिकेपर्यंत एक फ्री समुद्री पॅसेज पाहिजे, त्यासाठी चीनचे प्रयत्न झालेत. तर हे काही प्रमाणात असं पण असू शकतं की चीनला स्वतःचं एक समुद्री वर्चस्व प्रस्थापित करायचं असल्यामुळे चीन भारताला छोट्या मोठ्या संघर्षात गुंतवून ठेवेल आणि त्यावेळेत स्वतःचं काम साधून घेईल समुद्री मार्गाने. तर अशा वेगवेगळ्या शक्यता आहेत. जसा हा संघर्ष पुढे उलगडेल आणि गाढवांचा संघर्ष संपेल तसं आपण याची अजून एक माहिती घेत राहू. आत्तापुरतं एवढंच, थांबूया इथे. नमस्कार.